10 वर्षापूर्वी जिच्या अंत्यसंस्काराला स्वतःच्या हाताने अग्नी दिला होता, ती पत्नी एका रात्री अचानक दारात उभी राहिली तर, "राजेश, मी परत आले आहे." हे शब्द ऐकताच राजेशच्या पायाखालची जमीन सरकली. कारण 10 वर्षापूर्वी झालेल्या त्या अपघातात तिचा मृत्यू झाला होता. मग ही स्त्री कोण होती? भूत की एक भयानक सत्य? पण पुढच्या काही दिवसात जो धक्कादायक खुलासा झाला त्याने संपूर्ण गाव हादरले. पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राजेश पाटील आपल्या पत्नी स्वाती आणि मुलगी अन्वीसोबत राहत होता. राजेश गावातील शाळेचा शिक्षक होता. स्वाती गृहिणी होती. घर फार श्रीमंत नव्हते, पण प्रेमाने भरलेले होते. दररोज सकाळी स्वाती लवकर उठायची. राजेशसाठी डब्बा बनवायची. अन्वीला शाळेसाठी तयार करायची. राजेश नेहमी म्हणायचा, "स्वाती, माझ्याकडे खूप पैसा नाही, पण तुला आयुष्यभर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन." स्वाती हसत उत्तर द्यायची, "मला पैशांपेक्षा तुझं प्रेम महत्त्वाचं आहे." दोघांचं प्रेम पाहून गावातील लोकही कौतुक करायचे. अन्वी तेव्हा फक्त 7 वर्षाची होती. ती घरातील आनंदाचा स्रोत होती. संध्याकाळी राजेश घरी आल्यावर ती धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडायची. "बाबा, आज मी परीक्षेत पहिली आले." राजेश तिच्या कपाळावर चुंबन घ्यायचा. सगळं काही अगदी छान चाललं होतं, पण नियतीने काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. एका दिवशी स्वातीच्या माहेरहून फोन आला. तिची आई आजारी होती. स्वातीला लगेच माहेरी जावं लागणार होतं. राजेश म्हणाला, "मी पण येतो." पण स्वाती म्हणाली, "नको, तू शाळेतून सुट्टी घेऊ नकोस. मी जाऊन 2 दिवसात परत येते." दुसऱ्या दिवशी सकाळी ती बसने निघाली. जाताना अन्वीला मिठी मारून म्हणाली, "मी लवकर परत येईन बाळा." अन्वी हसली, पण ती त्यांच्या शेवटची भेट ठरेल याची कुणालाही कल्पना नव्हती. त्या रात्री साधारण 9 वाजता राजेशला एक अनोळखी नंबरवरून फोन आला. फोनवरील आवाज घाबरलेला होता. "तुम्ही स्वाती पाटील यांचे नातेवाईक बोलत आहात का?" "हो, त्यांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे." राजेशच्या हातातून फोन जवळजवळ निसटला. तो लगेच घटनास्थळी निघाला. तेथे पोहोचल्यावर त्याने जे दृश्य पाहिले ते भयानक होते. बस पूर्णपणे जळाली होती. आजूबाजूला आरडाओरड सुरू होता. रुग्णवाहिका, पोलीस आणि लोकांची गर्दी. राजेश वेड्यासारखा स्वातीला शोधत होता. काही तासांनी पोलिसांनी त्याला एका मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवले. मृतदेह इतका जळालेला होता की चेहरा ओळखू येत नव्हता. पण त्याच्याजवळ स्वातीची पर्स आणि तिचे दागिने सापडले होते. पोलीस म्हणाले, "आम्हाला वाटतं हा मृतदेह स्वाती मॅडमचाच आहे." राजेश कोसळला. त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. 2 दिवसांनी स्वातीचे अंत्यसंस्कार झाले. स्वतःच्या हाताने अग्नी देताना राजेशच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. अन्वी सतत विचारत होती, "आई कधी परत येणार?" पण त्या प्रश्नांचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. पुढचे काही महिने राजेशसाठी नरकासारखे होते. घरात सर्वत्र स्वातीच्या आठवणी होत्या. तिची साडी, तिचा फोटो, तिचा आवाज, प्रत्येक गोष्ट त्याला रडून जायची. अनेकांनी त्याला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला, पण त्याने नकार दिला. "माझ्या आयुष्यात स्वातीची जागा कोणी घेऊ शकत नाही." वर्ष सरू लागली. अन्वी मोठी होत होती. राजेशने तिच्यासाठी स्वतःच आई वडील दोन्ही भूमिका निभावल्या. तिचे केस विंचरण्यापासून ते अभ्यास घेण्यापर्यंत सर्व काही तो स्वतः करायचा. अनेक रात्री तो स्वातीचे फोटोसमोर बसून रडायचा. "तू असतीस तर किती बरं झालं असतं." 10 वर्ष असेच निघून गेली. अन्वी आता कॉलेजमध्ये शिकत होती. ती हुशार, समजूतदार आणि वडिलांवर जिव्हाळ्यानं प्रेम करणारी मुलगी होती. एक दिवस ती म्हणाली, "बाबा, आता तुम्ही स्वतःसाठी जगायला शिका." राजेश फक्त हसला. त्याचं आयुष्य तर 10 वर्षापूर्वीच थांबलं होतं. एका पावसाळी रात्रीची गोष्ट. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. वीज कडाडत होती. अन्वी कॉलेजच्या शिबिरासाठी बाहेर गेली होती. राजेश घरात एकटाच बसला होता. अचानक दारावर टकटक झाली. रात्रीचे 11 वाजले होते. इतक्या उशिरा कोण आलं असेल? तो सावधपणे दाराजवळ गेला. दार उघडताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. दारात एक स्त्री उभी होती. ओल्या केसांमधून पाणी टपकत होतं. पण तिचा चेहरा पाहताच राजेशचा श्वास अडकला. ती अगदी
स्वाती सारखीच दिसत होती. नाही, ती स्वातीच होती. राजेश काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला वाटलं आपण स्वप्न पाहतोय. स्वाती. त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं. हो राजेश, मी स्वातीच. राजेशने 2 पावलं मागे सरकला. त्याच्या हातापायांना कंप सुटला. हे अशक्य आहे. तू 10 वर्षापूर्वी मेली होतीस. स्त्री हळू आवाजात म्हणाली. नाही राजेश, मी जिवंत होते. हे ऐकताच त्याच्या डोक्यात हजारो प्रश्न निर्माण झाले. तो तिला घरात घेऊन आला. दोघेही बराच वेळ शांत बसून राहिले. शेवटी राजेशने विचारलं, मग इतकी वर्षे कुठे होतीस? स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्याकडे सांगण्यासारखं खूप काही आहे. ती पुढे बोलू लागली. त्या अपघातानंतर मी वाचले होते, पण माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मला काहीच आठवत नव्हतं. मी कोण आहे, कुठून आले आहे, माझं नाव काय आहे, काहीच नाही. राजेश स्तब्ध होऊन ऐकत होता. मग काही समाजसेवकांनी मला एका आश्रमात दाखल केलं. तिथे अनेक वर्षे राहिले. हळूहळू नवीन आयुष्य सुरू केलं. पण माझ्या मनात नेहमी एक रिकामी जागा होती. आणि आता काही महिन्यापूर्वी माझी स्मृती परत यायला लागली. मला तुझी आठवण आली, अन्वीची आठवण आली. मग मी तुम्हाला शोधायला सुरुवात केली. राजेशच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला विश्वासच बसत नव्हता. जिला तो 10 वर्षापासून मृत समजत होता, ती आज त्याच्या समोर बसली होती. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. सकाळ होताच ही बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. 10 वर्षापूर्वी मेलेली स्वाती परत आली. गावकरी तिच्या दर्शनासाठी घराबाहेर जमू लागले. काहींना विश्वास बसत नव्हता. काही जण तिला चमत्कार म्हणत होते. तेवढ्यात दुपारी अन्वी घरी आली. तिने घरासमोरची गर्दी पाहिली. तिला काहीच समजलं नाही. ती आत आली आणि समोर बसलेली स्त्री पाहताच थबकली. आई. तिच्या हातातील बॅग खाली पडली. स्वाती उठली. तिचे डोळे भरून आले. अन्वी. क्षणात मायलेकी एकमेकींच्या गळ्यात पडल्या. 10 वर्षाचा विरह अश्रूमधून बाहेर पडत होता. घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. पण त्याचवेळी घराबाहेर एक काळी कार येऊन थांबली. त्यातून एक अनोळखी माणूस उतरला. त्याचा चेहरा पाहताच स्वातीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिच्या हातापायांना कंप सुटला. तो माणूस घराच्या दिशेने चालत येत होता आणि त्याच्या आगमनाने असे रहस्य उघड होणार होते, ज्यामुळे अन्वी आणि संपूर्ण गाव हादरणार होते. असं कोणतं सत्य होतं? चला तर मंडळी, पुन्हा भेटूया या कथेच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.